कोल्हापूरमध्ये 3 ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधींनी ठेवलेला आहे आणि त्यामुळे आज दिवसभर कोल्हापूरचा कार्यक्रम आहे. प्रामुख्यानं प्रत्येक पाहणीच्या अनुषंगानं त्या ठिकाणी काय कमतरता आहे, एस टी स्टँडमध्ये डेपोमध्ये काय कमतरता आहे, बसेसची संख्या किती आहे, बसेस किती आवश्यक आहे, ह्याची सगळी माहिती आम्ही परिवहन मंत्री म्हणून घेत असतो आणि त्यानुसार सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असतो. कोल्हापूर शहर दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे, शहरीकरण होत चाललेलं आणि ह्या ठिकाणी बसेसची संख्या जास्त असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर जे डेपो आहे ते डेपोही अजून उच्च प्रतीचे करणं हे आमचं कर्तव्य समजतं. भविष्यामध्ये कोल्हापूरचे जे काही प्रमुख डेपो आहे ते आम्ही बसपोर्टच्या माध्यमातून PPP तत्वावर घेणार आहोत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची पाहणी करण्याकरता आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमाकरता आज मी कोल्हापुरात आलेलो आहे. नाही बघा, एस टी महामंडळ हे नेहमीच आजपर्यंत तोट्यातच आलेलं आहे आणि फक्त तो तोटा कसा भरून काढायचा आणि समांतर म्हणजे ना नफा ना तोटा तत्वावर चालवण्याची भूमिका ही राज्य शासनाची आहे. कुठलंही देशातील कुठलंही एस टी महामंडळ हे नफ्यामध्ये नसतंच, कारण ती सेवा द्यायची असते लोकांना आणि राज्यातील 13 कोटी जनतेला सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून एस टी महामंडळ तोट्यामध्ये आहे. वस्तुस्थिती आहे, परंतु तो तोटा वाढणार नाही आणि नफा नाही झाला तरी चालेल, पण समांतर परिस्थिती झाली पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही उपाययोजना अनेक करतोय. नाही बघा, आता कालची घटना दुःखदायक आहे. ज्या बाळासाहेबांच्या नावाखाली त्यांना महापौरपद मिळालं, आता विरोधी पक्षनेते म्हणून ते काम करतायत, ते बाळासाहेबांना अशा पद्धतीनं सभागृहामध्ये चर्चा करत असताना बोलत असतील तर त्याचा निषेध समस्त शिवसैनिकांनी केला पाहिजे. महापौरांनी आणि आमच्या शिवसेनेच्या सर्व सदस्यांनी त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे, पण शेवटी ज्याचं खायचं मीठ त्याच्याबद्दल जर चुकीचं वक्तव्य होत असेल तर त्याचा निषेध करणं गरजेचं आहे. नरेंद्र मेहतांनी तुमच्यावरती आरोप केले, उत्सुक ठाण्यावरून येताना माझ्यावरती आरोप. अहो, माझा मतदारसंघ आहे, उत्सुक ठाण्यावर येतं म्हणजे मी ठाण्याला राहतो आहे का, माझी चूक आहे का? माझा मतदारसंघ ठाणे आणि मीरा भाईंदरमध्ये आहे आणि शेवटी ठीक आहे, लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आपापसामध्ये थोड्याशा प्रमाणात मतभेद असतात, परंतु शेवटी सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना आरोप प्रत्यारोपाच्या फैरी जाळण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेची कामं करणं हे आपलं कर्तव्य लोकप्रतिनिधींनी समजलं पाहिजे. मला 4 वेळा मीरा भाईंदरच्या जनतेनं आमदार म्हणून निवडून दिलं तर मी ठाण्याचा कसा होईल? मी सुद्धा आता मीरा भाईंदरचं आहे, ठाणं हे माझं घर आहे, त्या ठिकाणी मी वास्तव्य करतो आणि गेल्या 20 वर्षापासून मीरा भाईंदरचा लोकप्रतिनिधी म्हणून ठाण्यावरनं येणं काही चुक आहे का? मग मी जर असं म्हणालो तुम्ही राजस्थानवरनं आलात तर ते योग्य ठरेल का? तसं होत नाही. शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी असते लोकांचं कामं करायची. माझ्याकडे 200 कोटी असते तर मी 20 चार्टर्ड प्लेन अशा त्यांना घेऊ द्या, त्यांना घेऊ द्या आणि कोणाची प्रगती होत असेल माझ्या सहयोगी सदस्याची तर मला त्या गोष्टीचा आनंद आहे, पण प्रगती होत असताना लोकांवर अन्याय करून, त्यांच्यावर अत्याचार करून, त्यांच्या जमिनी हडप करून आपण प्रगती आपली करायची नसते. आपण आपल्या चांगल्या मार्गानं आपलं जीवन कसं वाटचाल आपल्या जीवनाची होईल त्या पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे. आता लोकप्रतिनिधी म्हणून मी गेली अनेक वर्ष काम करतो आहे, पण मीरा भाईंदर शहरामध्ये माझ्या विरोधात एकही NC नाही आहे, त्यांच्या विरोधात 25-25 गुन्हे दाखल आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की आपण काम करत असताना सच्चाईच्या मार्गानं काम केलं पाहिजे. ठीक आहे, त्यांचे ते वैयक्तिक विचार असते. आता खरात बद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. भाषिक वाद वगैरे काही निर्माण झालेला नाही. महाराष्ट्रामध्ये ज्याला व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रामध्ये जर रिक्षा चालवायची असेल, महाराष्ट्रामध्ये टॅक्सी चालवायची असेल तर त्याला मराठी यायलाच हवं. महाराष्ट्राचा परिवहन मंत्री म्हणून नाही तर ह्या राज्याचा नागरिक म्हणून मला जे अधिकार राज्य शासनाने दिलेले आहेत आणि 2019ला जो नियम राज्य शासनाने घेतलेला आहे की बॅज देत असताना आपण त्या रिक्षा चालकाकडून किंवा त्या टॅक्सी चालकाकडून फॉर्म भरून घेत असतो, त्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की तुम्हाला मराठी प्रवाशांशी मराठीत बोलावं लागेल. मराठी प्रवासी जर तुमच्याबरोबर मराठी संवाद साधतील तर तुम्हाला ते समजलं पाहिजे आणि ह्यामध्ये कुठेही कचराई होणार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्याला कोणालाही महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालवायची असेल, टॅक्सी चालवायची असेल, त्याला मराठी येणं अनिवार्य आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.